नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. व्रतवैकल्याचा राजा श्रावण मास. प्रत्येक दिवसाचे महत्व खास. सण उत्सवाचे महात्म. श्रावणामध्ये असलेल्या व्रतांना आणि सणांना वेगळे महत्व आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे वैशिष्ट्य आणि महात्म अनन्यसाधारण असे आहे. श्रावण महिन्यापूर्वी नभम या नावाने ओळखला जात असे. या महिन्यात रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला श्रवण नक्षत्र उगवते आणि रात्रभर आकाशात राहून पहाटे पश्चिमेस मावळते. तसेच श्रावण पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रापाशी असतो, म्हणून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. उत्तर भारतात श्रावण मास सुरू झाला आहे. उत्तर भारतातील पंचांग पद्धतीप्रमाणे पौर्णिमेनंतर महिना सुरू करण्याची प्राचीन परंपरा आहे. तर महाराष्ट्रासह लगतच्या राज्यातील पंचांग पद्धतीप्रमाणे अमावास्येला महिना होण्याची परंपरा आहे. त्यामुळे आषाढ पौर्णिमेनंतर उत्तर भारतात श्रावण मासाची सुरुवात झाली. तर महाराष्ट्रासह लगतच्या राज्यांमध्ये आषाढ अमावास्येनंतर श्रावण मासाची सुरुवात होते. देवशयनी एकादशीला श्री विष्णू योगनिद्रेत गेल्यानंतर सृष्टीचा सगळा कारभार पालन याची जबाबदारी महादेव शिवशंकर यांच्यावर असते असे मानले जाते. त्यामुळे या काळात महादेवाची उपासना नामस्मरण करण्यावर भर दिला जातो असे म्हटले जाते. श्रावण हा महादेवांचा पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्व प्राप्त होते. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जल अभिषेक, दुग्ध अभिषेक, रुद्र अभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्व आहे. सप्ताहातील 7ही दिवस वेगवेगळे व्रते आचरले जातात. पृथ्वीने नवीन गालिचा ओढण्याचा काळ म्हणजे श्रावण. नाविन्याची चाहूल म्हणजे श्रावण. श्रावणात आपल्या संस्कृती, परंपरा, सण उत्सव यांची अगदी रेलचेल असते. वातावरणात थंडावा झालेला असतो. जिथे पाहावे तिथे धरणी माता नवचैतन्याने नाहून निघत असते. श्रावणातील व्रते म्हणजे केवळ वैयक्तिक मोक्ष साधनेचे मार्ग नाहीत. अतिशय तरळपणे काहीतरी शिकवण देणारी किंवा एकमेकातील नातेसंबंध जपणारी, ती वृद्धिगत करणारी, एक भावनिक पण विशिष्ट नियमात जपणारी अमृत महिरप आहे. ती आषाढ अमावास्येनंतर श्रावणास सुरुवात होते. श्रावणी सोमवार. श्रावण हा महादेवाचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्याचे सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्व प्राप्त होते. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकराला जल अभिषेक, दुग्ध अभिषेक, रुद्र अभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवमुठीचे महत्वही वेगळे आहे. श्रावणी मंगळवार. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत आचरले जाते. नवविवाहित महिलांनी लग्नानंतर पहिली 5 वर्षे हे व्रत करायचे असते. अशाच नवविवाहित महिलांना बोलावून सकाळी एकत्रित पूजा केली जाते. त्यानंतर रात्री जागरण केले जाते. जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळण्याची प्रथा आहे. साधारणतः 110 प्रकारचे खेळ यात खेळले जातात. सुमारे 21 प्रकारच्या फुगड्या, 6 प्रकारचा आगोटा पागोट्याचे असतात. श्रावणी बुधवार. श्रावण महिन्यातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजेच गुरुची पूजा केली जाते. या व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा बालस्ती रेखाटून त्यांची पूजा केली जाते. हे व्रत 7 वर्षे केले जाते. धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्याधन हे सर्वांनाच हवे असते. ते देण्याकरता त्यांना लौकिक आहे अशा बुध आणि बृहस्पती यांची ही पूजा अनेक घरात पूर्वोपार परंपरेने केली जाते. श्रावणी शुक्रवार. जीवतींची पूजा. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जीवतींची पूजा केली जाते. आपल्या संस्कृती या लहान मुलांचे रक्षण करणारी, त्यांचे उदंड आयुष्य चितवणारी आणि उज्ज्वल भविष्याची इच्छा व्यक्त करणारे व्रत आहे. जीवितिंका व्रत हे असेच भावना जपणारे आणि नाजूक नात्यांचे पावित्र्य सांगणारे व्रत संतती रक्षणार्थ मानले जाते. श्रावणी शनिवार. अस्वस्थ, मारुती आणि नृसिंह पूजन. श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थांची पूजा करण्याची प्रथा आहे. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णू पूजा करणे असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. श्रावणातील सर्व शनिवारी एका खांबावर अथवा भिंतीवर नृसिंहांचे चित्र काढून त्यांचे पूजन केले जाते. श्रावणी रविवार.
आदित्य रानुबाई व्रत. श्रावणाच्या केवळ पहिल्या रविवारी आदित्य रानुबाई व्रत करण्याची प्रथा आहे. हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे. आजही खानदेशात हे व्रत विशेष पद्धतीचे आहे. खानदेशातील बऱ्याच घरांमध्ये कुठल्याही मंगल कार्याच्या आधी रानुबाई आणि सूर्याचे लग्न लावण्याची रीत आहे. कुठल्या ना कुठल्या रूपात सूर्यपूजा करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे. त्यापैकी ही एक प्रथा मानावी लागेल. धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीनंतर देवशयनी एकादशी भगवान विठ्ठल म्हणजे श्री विष्णू पुढील 4 महिन्यासाठी योग निद्रेत म्हणजे झोपायला जातात. या 4 महिन्याच्या कालावधीत चातुर्मास असे म्हटले जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विठ्ठल क्षीरसागरात शेषनागावर श्रवण करतात अशी श्रद्धा आहे. श्रावण हा संपूर्ण महिना भगवान शिवाला समर्पित असतो. या काळात शिवमंदिरात जलाभिषेक, दुग्ध अभिषेक आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला जातो. श्रावणात निसर्ग हिरवागार, गालीच्या ओढल्यासारखा दिसतो. रिमझिम पाऊस आणि ऊन आणि पावसाचा खेळ यामुळे वातावरण अत्यंत प्रसन्न असते. या पवित्र महिन्यात अनेक लोक उपवास करतात आणि मांसाहारी अन्न खाणे टाळतात. श्रावण महिन्यातील प्रमुख सण म्हणजे नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आणि गोपाळकाला. श्रावण शुद्ध पंचमीला कालसर्पदोष निवारणासाठी आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त म्हणून नागाची पूजा केली जाते. श्रावण पौर्णिमेला कोळी बांधव समुद्रामध्ये नारळ अर्पण करतात आणि बहिणी भावाच्या हातावर प्रेमाची राखी बांधतात. भगवान श्री कृष्णांचा जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. तर मित्रमैत्रिणी, अशा प्रकारे ही श्रावण महिन्याची माहिती होती. तर मित्रमैत्रिणी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की कळवा. आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.